साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठाकूर अनुसूचित जमातीच्या वैधता प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय देत अर्जदाराला मोठा दिलासा दिला आहे। रमेश ओंकार ठाकूर यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत न्यायालयाने स्क्रुटिनी कमिटीचा निर्णय रद्द करत 4 आठवड्यात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले। न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। यामध्ये अर्जदाराने आपल्या वडिलांच्या 1926 सालच्या शालेय नोंदी आणि 1932 मधील जन्म नोंदणीसारखी स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वाची कागदपत्रे सादर केली होती। मात्र या कागदपत्रांकडे दुर्लक्ष करून स्क्रुटिनी कमिटीने ॲफिनिटी टेस्ट न झाल्याच्या कारणावरून दावा फेटाळला होता। त्यावर न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेत सांगितले की जुनी आणि विश्वासार्ह कागदपत्रे असताना ॲफिनिटी टेस्ट अनिवार्य नाही। याच संदर्भात न्यायालयाने पूर्वीच्या आबासाहेब गुलाबराव ठाकूर विरुद्ध राज्य या प्रकरणातील निर्णयाचा आधार घेत स्क्रुटिनी कमिटीचा आदेश कायदेशीररित्या चुकीचा ठरवला। या निर्णयामुळे जुन्या कागदपत्रांना अधिक महत्त्व देत ॲफिनिटी टेस्टवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील अनेक प्रलंबित जात वैधता प्रकरणांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।